सगळ्यांनीच म्हटलंय, संजय राऊत कशाला, सगळ्यांनीच म्हटलंय की नक्कीच त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट झाली आहे. कारण कुठे ना कुठे मला वाटत होतं की एकतर मी सुरेश धसांना 2012 पासून ओळखते. हा व्यक्ती कोणाच्या विरुद्ध म्हणजे एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असेल असं मला कधीही वाटलं नाही. आणि हेच मी धनंजय देशमुखांना पहिल्या दिवशी जेव्हा मी त्यांना बीडला भेटले पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हा माणूस कधीही पलटेल. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. कारण हे व्यक्ती कधीच म्हणजे जे जे आत्ता कराड आणि मुंडे करतायत त्याच सगळ्या गोष्टी धस देखील करतात. आणि इतर जे राजकीय मंडळी जे त्या मोर्चात होते ते देखील करतायत. म्हणूनच पहिल्या दिवशीपासून माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चात जाणार नाही. मला जो लढा द्यायचा आहे त्या मोर्चाच्या मागे रस्त्यावर बसून आम्ही तिथे आंदोलन केलं होतं, पण स्टेजवर चढले नाही. कारण माझी खात्री होती जितेंद्र आव्हाड काय, ते संदीप क्षीरसागर काय, धस काय, या सगळ्यांना माहित नाही का की काय चीज आहेत ते. धनंजय मुंडे कसे आहेत, वाल्मिक कराड कसे आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पण हे जे सगळं आहे ते नुसतं राजकीय ड्रामा होता. आणि मला असं कुठेतरी वाटतं की दसांना कदाचित कल्पना नव्हती की हे प्रकरण इतकं मोठं होईल, मीडिया इतकं लावून धरेल. त्यांना वाटलं हा मुद्दा मी जर उचलला, अधिवेशनात उचलला तर समोरून सेटलमेंट होईल. कारण खरं माझ्या मते मला जर कोणी विचारलं तर बहुतेक कराड त्यांच्या भागात काम करायला लागले होते. ते थांबवण्यासाठी दसांनी असा स्टँड घेतला, अधिवेशनात प्रश्न विचारला, म्हणजे समोरनं सेटलमेंट होऊन तो तुमच्या भागात येणार नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. हे राजकीय सेटलमेंट की तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची, आमची कॉन्ट्रॅक्ट आमची, तुम्ही थोडं खा आम्ही थोडं खाऊ, हे जे सगळा ड्रामा असतो ना यांचा, हा करण्याचा त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना कल्पना नव्हती की इतकी माध्यमं धरून लावतील, इतकी लोक त्याच्यासाठी लढतील. आणि हे जेव्हा वाढायला लागलं अस्वस्थ होऊन मग बावनकुळे आणि यांचं सगळ्यांचं छान गप्पा गोष्टी झाल्या, 4-4 तास बैठका झाल्या आणि त्यातनंही राजकीय सेटलमेंट झाली.